साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. हरियाला हाता मग कैची भय चिंता, त्याची सरली रझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही उरोने देवरी. तुका म्हणे हरी काही उरोने देवरी, त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठ्ठला प्रथम महाराजांना गोपालकृष्ण संस्थानचे पुजारी श्री हरिभक्तपरायण किशनरावजी महाराज राऊत हे महाराजांना हार घालतील. लगेच आजचे कीर्तनकाराचे यजमान श्री माननीय साहेबरावजी विठ्ठलरावजी पारद साहेब हे सुद्धा समोर येतील हार घालण्याकरता. लगेच सकाळचे अन्नदाते श्री देवदास विठ्ठलराव भाकरे साहेब हे सुद्धा महाराजांना हार घालून त्यांचा सत्कार करतील. आणि सायंकाळचे अन्नदाते श्री उद्धव सोनबा राऊत यांनी सुद्धा समोर याचं सायंकाळचे अन्नदाते महाराजांना हार घालून त्यांचा सत्कार करतील. चला कोण उद्धव राहिला. पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आग. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पापाचे सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलू, पावन झालू चराचरी. जयाचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता. साठविला हरी जिही
हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि उपदेशपर या प्रकरणातील अभंग आहे. या छोट्याशा काकडदाती गावामध्ये गोपाळ कृष्णांचं संस्थान अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं उभं आहे. एका महान संतांनी आपल्या जीवनात साधना केली. साधनेच्या आणि तपाच्या बळावर भक्तीच्या बळावर त्याने आपलं जीवन अशा प्रकारचं त्या पद्धतीचं घडवलं आणि या गावामध्ये गोपाळ कृष्णाचं मंदिर उभं राहिलं. तर गोपाळ कृष्णाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला यावर्षी 50 वर्ष होत आहेत. म्हणजे हा सुवर्ण महोत्सव आहे आणि या अपूर्व सोहळ्याचा लाभ घेण्याची संधी तुम्हा सर्वांच्या जीवनात निर्माण झाली. हे तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. विठ्ठला आमचे आदरणीय संतोष महाराज त्याने संपर्क केला. गावकऱ्याच्या वतीने तुम्ही केला. लागली लाईन आता काय अडचण नाही. आणि आमचे आदरणीय बबनराव गावकऱ्याच्या वतीने संपर्क केला. मी तर हो सांगितलं. माझ्या मागचा जो व्याप आहे हा मोठा आहे. संतोषराव मला म्हटले, संतोष भाऊ ते म्हणजे तुमच्या खालच्या ज्या डिग्री आहेत त्या काही लिहिल्याच नाही आम्ही. आमच्या काही लक्षातच नाही राहिलं. डिग्री म्हणजे काय आहे ते लिहावं अशी काही अडचण नाही. तुम्ही नावं नाही लिहिलं तरी काय अडचण नाही. आणि जर माझ्या मनात आलं किंवा मी राज्याचा वारकरी महामंडळाचा अध्यक्ष आहे, आपलं जे श्रद्धास्थान आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या मंदिर समितीचा विश्वस्त आहे. इतका मोठा माणूस असून सुद्धा तुम्ही माझ्या नावाच्या खाली लिहिलं नाही. हे जर माझ्या मनात जर आलं तर मी इथे कीर्तन करायच्या लायकीचा नाही, हा त्याचा अर्थ आहे. हा भाव जर माझ्या मनात निर्माण झाला तर उपयोग काय. पण असू द्या, बाकी असू द्या, म्हणजे तुमच्या ध्यानात असू द्या. आज आपल्या नामसप्ताहाचा 2रा दिवस आहे. मी प्रयत्न केला, कसोशीने प्रयत्न केला. आता तुम्ही किती केलं हे काही मला माहित नाही. का तिकडे वरच्यावरच मला सांगितलं, जमूनच नाही राहिलं. तेही मला काही ज्ञात नाही. पण ते म्हणते काही जमतच नाही, तुमच्या जागेवर तुम्हाला यावं लागतं. शेवटी आलो. आता अभंग तुकाराम महाराजांचा आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, निलोबाराय, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई याने एक वाङ्मय आपल्या पुढे ठेवलं. ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी सारखा एक अगाध ग्रंथ जगापुढे ठेवला. हरिपाठ, अमृतानुभव असे ग्रंथ आपल्या पुढे ठेवले. नाथबाबांचा गाथा
नाथबाबांचं भागवत आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तुकोबारायांची गाथा आपल्या पुढे ठेवली. तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोपनिषद. आदरणीय हरिभक्त पारायण परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब असं म्हणायचे की तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातले अभंग जे आहेत एक शक्तिशाली असे अभंग आहेत. दुसऱ्या वाक्यात त्या अभंगातून निर्माण होणारा विचार जो आहे हा एक शक्तिशाली असा विचार आहे. अद्भुत शक्ती त्या विचारात आहे. काय शक्ती त्या विचारात आहे तर माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर संत विचाराची आवश्यकता आहे. तो विचार त्याच्या संत विचाराने माणूस माणूस म्हणून जगेल यात नवल नाही. माणूस देव होतो ही ताकद ज्या विचारात आहे ते संत विचार आहे. म्हणूनच तुकोबारायांच्या अभंगाचा विचार करायचा आहे. त्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. त्याचं मनन करायचं आहे. त्याचं श्रवण करायचं आहे. काय परिणाम काय होतोय. कारण संतांचे जे शब्द आहेत ते अमृतात्मक असे शब्द आहेत. ज्यांचं जीवन अमृतात्मक बनलं त्या अमृतात्मक हृदयातून जे अमृतमय शब्द बाहेर निघतात आणि जर ते शब्द श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर श्रोत्याचं हृदय हे अमृतमय बनतं. ही ताकद संतांच्या शब्दात आहे. म्हणून कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, चिंतन ऐकायचं आणि आपल्या जीवनात कल्याण करून घ्यायचं हा त्याचा अर्थ आहे. आजचा काळ बदलत चाललेला आहे. स्वैराचार, भ्रष्टाचार, अनाचार, अधर्म आणि ती विचारहीनता आणि विचार दुर्बलता जी आहे ही आज वाढत चाललेली आहे. माणसापासून माणूस अंतर होत चाललेला आहे. एकमेकाबद्दल असलेला जिव्हाळा कमी होत चाललेला आहे. भौतिक प्रगती चिकार आहे. चिकार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला शब्द आहे, म्हणजे पुष्कळ आहे. पण आध्यात्मिक प्रगती त्या तुलनेत कमी आहे. नाही, कीर्तनाला फार लोक असतात, दिंडी सोहळ्यात फार लोक असतात, संख्याच वाढली ना. पण तरी जेवढे असतात त्यांच्याही अंतःकरणातला भाव काय आहे हे सुद्धा चिंतन करण्यासारखं अशा प्रकारचं आहे. आमचं जीवन बदललं पाहिजे. योग्य दिशेने आमचं जीवन गेलं पाहिजे. तर आपलं जीवन योग्य दिशेने जावं, आपल्या जीवनातला प्रवास योग्य व्हावा, आपल्या जीवनातलं साधन योग्य असावं हा संतांचा हेतू आहे. जर साधन योग्य असेल तर योग्य साध्य प्राप्त होत आहे. जर साधन चुकलं तर योग्य साध्य प्राप्त होणं असंभव आहे. जर जीवनातली दिशा चुकली तर योग्य स्थानावर पोहोचणं अशक्य आहे. मग जीवनातली दिशा योग्य असणं आवश्यक आहे. पण आजच्या काळाची थोडी गंमत वेगळी आहे. ज्यांच्या जीवनातली दिशा चुकली ते समाजाचे दिशादर्शक होऊ पाहतात. ही आजच्या काळाची शोकांतिका आहे. पण खरे दिशादर्शक जे आहेत, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, चोखवा, निरोबा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई हे आपले खरे दिशादर्शक आहे. म्हणून यांच्या वाङ्मयाकडे, यांच्या शब्दाकडे
जीवाने आकर्षित होणं यात जीवाचं कल्याण आहे. मग अशा वेळेला तुकोबाराय जे जगात आले ते जगासाठी आले. आले घरजा वैकुंठी. येथे उपकारासाठी, येथे येथे उपकारासाठी आले घरी उपकारासाठी, येथे बबनराव गायकवाद भारी आणले तुम्ही. संत सम्राट माऊलींच्या सानिध्यात असणारे आमच्या आळंदी क्षेत्रात ज्यांनी विद्यार्जन केलंय आणि अजून सुद्धा काही काळ आळंदी क्षेत्रात ज्यांचा जातो आहे असे भाग्यशील असणारे भागवत महाराज, रमेश महाराज, सर्व ही जी मंडळी आहे अतिशय सुंदर, अतिशय सुंदर नाही का? तुम्ही म्हणलं पाहिजे सुंदर आहे म्हणून. आता मी तर म्हणलं गेलो निघून. चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे, काही अडचण नाही नाही का? अतिशय सुंदर. आणि पहिली चाल काय म्हटले नाही, पण तुमच्यामुळे जमलं हे. तुम्ही जर ढिल्लम झालं असं तर चाल काय तुम्ही किती म्हटले तर काही उपयोग नसतं. पण एकदम सुंदर, एकदम हुशार. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते येथे सामान्य माणसावर उपकार करण्यासाठी आले. काय उपकार करतात तर आपल्या जीवनातला जो रस्ता चुकला तर त्यासाठी आपल्याला योग्य दिशा दर्शन देतात. आम्ही वैकुंठवासी आलोयाचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग अडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव बुडत हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ब्रह्ममृत्यू संत जगे अवतरले ब्रह्मरूपी संत जगी अवतरले कशा करता? फक्त आपला उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीव आपल्या उद्धारासाठी आले. आणि मग आल्यानंतर तुकोबारायने एक पाहिलं असं आमच्या माय मावल्याकडे, पुरुष वर्गाकडे, बाळगोपाळाकडे असा दृष्टिक्षेप केला. पाहिलं त्यांनी विचार केला एवढा चांगला योग यांच्या जीवनात आला, यांना मानवी शरीर मिळालं. आता मानवी शरीराच्या माध्यमातून हे प्रभूची प्राप्ती करून घेऊ शकतात. मानवी शरीराच्या माध्यमातून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. पण हे काही करायला तयार नाही. यांच्या जीवनातलं दुःख कायमचं संपत आहे. पण हे फक्त लयरूप निवृत्तीच्या मागे लागले. दुःखाची लयरूप निवृत्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं महत्वाचं आहे. पण मग यांच्या डोक्यात काही वेगळं वेगळं आहे.
आपल्याला याच्यापासून सुख मिळेल, त्याच्यापासून सुख मिळेल. प्रत्येक जण सुखाकरता प्रयत्नशील आहे. लहान मुलगा असो, मोठा असो, लहान असो, काका असो, काकी असो, मावसा असो, मावशी असो, प्रत्येकाच्या जीवनात एकच आहे. अशिक्षित असो की सुशिक्षित असो, रोगी असो की निरोगी असो, प्रत्येकाच्या डोक्यात आहे मला सुख मिळालं पाहिजे. पण ते काही मिळत नाही. का? जेथे आपण सुख पाहतो तेथे ते नाहीच आहे. मग सुख आहे कुठे? मग आमचं दुःख कशामुळे जाऊ शकेल? आमच्या जीवनात सुखाची पाठ केव्हा निर्माण होईल? तर दुःखाचं मूळ कारण आपल्याला शोधावं लागेल. कारण शोधल्याशिवाय आणि कारण उखडून फेकल्याशिवाय आपल्या जीवनातलं दुःख जाणार नाही. कारण येथे तर संसारासह दुःखच आहे. कोण सुख धरिले संसारे, सुख नाहीच आहे. सुखाचा विचार नाही कोठे. काय अजब आहे, सुखाचा विचार सुद्धा नाही. मग अशा वेळेला नेमकं आम्हाला आमचं काय काय आम्ही काय केलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. तर या दुःखाचं मूळ जे आहे हे आहे संसार. आता कोणता संसार? लेकर, बाळ, देह, अहंकार. अहंकाराला संसार म्हटलाय. देहादिक म्हणजे देहाला सुद्धा संसार म्हटलाय. मग कोणता संसार कारणीभूत आहे? तर जन्म मरणाचा संसार याला कारणीभूत आहे. आगा उपजणे आणि निवणे हे साचे का मानणे, तो जीवलोक म्हणे संसार रोहण, हा संसार त्याला कारणीभूत आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे, हा संसार कारणीभूत आहे. मग आता हा जो संसार कारणीभूत आहे म्हणजे जन्म मरण जर त्याला कारणीभूत आहे, येरझार त्याला कारणीभूत आहे, मग ही येरझार संपणं महत्वाची आहे. मग येरझार केव्हा संपेल? आम्ही काय केलं म्हणजे येरझार संपेल? येरझार संपण्यासाठी कोणी काही केलं होतं का? आणि ज्यांनी केलं असेल त्यांनी काय केलंय हे आम्हाला सांगा. तर ते अभंगाच्या पहिल्या चरणात कोणाचा अभंग आहे कीर्तनाला घेतलेला? बस कीर्तन कसं अहो एकदम खास काय सांगितलं तेवढं ध्यानात नाही. बाकी कीर्तन तर लयच भारी झालं. कीर्तनातलं काही पूर्ण जरी वाक्य आठवणलं नाही तर काही आठवणं अतिशय महत्वाचं आहे. कारण कीर्तन म्हणजे काही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नाही. काय जमला कार्यक्रम नाही. किती हृदयापर्यंत त्यांचं मनोगत पोहोचलं हा महत्वाचा भाग आहे. आता अभंग कुणाचा? तुकाराम महाराज. कोणत्या प्रकरणातला? उपदेश. ठीक. आता याची प्रस्तावना एका वाक्यात सांगायची म्हणजे काय सांगता येईल? अभंगाची प्रस्तावना. अभंगाची प्रस्तावना म्हणजे कीर्तन करत असताना अभंग जो असतो कोणत्याही संतांचा, तो अभंग त्यांनी का उच्चारला असेल, तो अभंग त्यांनी जगापुढे का ठेवला असेल, याचा पहिला विचार एका वाक्यात म्हणजे किती विस्तृत करा एका वाक्यात तरी आपल्या डोक्यात घ्यावं लागेल. का ठेवला असेल हा अभंग? सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं
म्हणून तुकोबारायांनी हा अभंग जगापुढे ठेवला. म्हणजे दुःख कशाचं दुःख आहे तर एरझारीचं दुःख आहे. म्हणजे मग ज्यांच्या जीवनातली एरझार संपली, म्हणजे एरझार संपली की दुःख संपलं. मग कुणाच्या जीवनातली एरझार संपली, एरझार संपण्यासाठी त्यांनी काय केलं, हे झाली पहिली प्रस्तावना. आलो आपण तिचा अभंग. मग साठविला हरी अभंग पाठ करून ठेवायचा. साठविला, लक्षात आला ना साठविला शब्द. पुढे काय हरी. साठविला हरी जिही हृदय मंदिर. साठविला हरी जे हृदय मंदिरी. झालं, पहिलं चरण झालं इथपर्यंत. आता त्याचा अन्वय. जिही हृदय मंदिरी हरी साठविला. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरात हरी साठवला. जे म्हणजे कोणी, मग संतांनी. कुठे साठविला, हृदयात. हृदयाला काय विशेषण दिलं, मंदिर. अशा संतांनी तो आपल्या हृदयात साठवला. का, त्या हृदयाला त्यांनी मंदिर बनवलं, हा त्याचा अर्थ आहे. कसं त्यांनी मंदिर बनवलं, हे संत आहेत. कसं मंदिर बनलंय, कोणी मंदिर बनवलंय, जे संत आहेत त्यांनी आपल्या हृदयाला मंदिर बनवलं. आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी बापू, आदरणीय पूज्य तुकारामजी बापू, त्यांनी हृदय हरी साठविला. काय केलं, कोण आहेत हे संत आहेत. कोण संत, दोन वाक्यात म्हणतोय. जे सतत चिंतन करत राहतात ते संत. ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, तेचे संत, 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 ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत तेच संत, तेचे संत, ज्यांचा हेत विठ्ठली. चिंतन करतात पण विठ्ठलाचं. आम्ही चिंतन करतो पण विषयाचं. असा फरक आहे. तर आपण नुसतं म्हटलं ना, एवढं जर शब्द ठेवला, जे चिंतन करतात ते संत आहेत. जमेल, जमेल महाराज, जमेल. जे चिंतन करतात ते संत आहेत. जमेल नाही का, आम्ही चिंतन करतो पण कशाचं, विषयाचं. संत चिंतन करतात देवाचं, आम्ही चिंतन करतो विषयाचं. म्हणजे देवाचं जे चिंतन करतात, जे सतत नामस्मरण करतात ते संत आहेत. बस पुरे. एका जनार्दनी नित्य हरिचय कीर्तन तोचे एक हरिरंग येनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, ते संत आहेत. बस. कोण संत आहेत, जे द्वंद्व रहित आहेत ते संत आहेत. द्वंद्व रहित. मान अपमान हर्ष शोक, बरं वाईट सुख दुःख निंदा स्तुती आदी करून ते संत आहेत. म्हणतो आपण अमानित्व अदंभित्व अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौच स्थैर्यमात्मे निग्रह. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्तिकाने नाही खावी, अमुके सुनावे शेषु लोका, वाचस्पतीचे नाही पाडे, सर्वता तरी जोडी, परी वेळवी माझे तळे महिमे वेळणे, ते संत आहेत. कोण संत, जे अनासक्त आहेत ते संत, जे विरक्त आहेत ते संत, जे आसक्त आहेत ते जीव आहेत. जे सातत्याने ज्यांच्या जीवनात मान अपमान जाणवतोय ते जीव आहेत. जे निंदा स्तुती मान अपमानाच्या पलीकडे आहेत ते संत आहेत. जे सतत आसक्तच असतात ते जीव आहेत. जे अनासक्त असतात ते संत आहेत. पुढे करतो. आशय जे आहेत त्यांनी आपलं हृदय कसं बनवलं, मंदिर बनवलं, हृदय मंदिर बनवलं. हृदय मंदिर कसं काय बनेल, मंदिर काय असतं, मंदिर पवित्र असतं. आता आपण इथे आलो,
गोपाळकृष्णाच्या मंदिरात, आदरणीय पूज्य वैकुंठवासी बापूंच्या मंदिरात आपण गेलो. मंदिर पवित्र आहे. माणसाच्या मनाला एक स्थिरता, शांतता निर्माण होत आहे. एक मनुष्य हा प्रसन्न होतो आहे, कारण तिथलं पावित्र्यच तेवढं आहे की आलेल्या माणसाला सुद्धा ते पवित्र करून टाकताय, अशी तिथली स्थिती आहे. पण कसं बनलं त्यांचं हृदय मंदिर, कसं बनलंय? आमचं हृदय मंदिर बनून राहिलं नाही, म्हणून आमच्या जीवनात अडचणी निर्माण होतात. त्यांचं हृदय काय मंदिर बनलं? त्याचं कारण असं आहे, मंदिर जे आहे ते पवित्र आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. म्हणजे निर्मळ आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या जीवनातलं पाप संपलं, त्यांच्या जीवनातला दोष संपला, त्यांच्या जीवनातले विकार संपले. जेव्हा पाप संपतं, जेव्हा दोष संपतात, जेव्हा विकार संपून जातात, बाजूला पळून जातात, तेव्हा ते हृदय मंदिर बनतं. हा त्याचा अर्थ. अन्यथा नाही. अन्यथा मग त्याच्यामध्ये ते परमात्मा येणंही शक्य नाही आणि थांबणंही शक्य नाही. म्हणजे पाप कसं जात आहे, पाप कसं जाईल आम्हाला वाटतं आमच्या जीवनात, कारण आपल्याला मंदिर बनवायचं ना. हृदय काय बनवायचं? मंदिर बनवायचं आहे. जर हृदय मंदिर बनवायचं असेल तर आपल्याला पापाला बाजूला घालावं लागेल, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पाप कसं जाईल तुम्हाला माहितच आहे. पाप कसं जाईल? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जलमांतरीचे. किती सोपं आहे. जन्मांतरीचे पाप जळून जातील, पण काय केल्यानंतर? रामकृष्ण हरी 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 म्हणत राहा, पाप जाईल. तरी कीर्तनाचे ने नटराचे, नाचले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे असे केले. यम दमा अवका आणली, ते ठावरीने उठवली. यम लोकेची खुंटी राहा ठ्याग होई. यम म्हणे काय यमावे, तो म्हणे कोणा ते दमावे. ते म्हणते काय खावे देऊ शकत असे नाही. ऐसे माझे नामोषे नाहीसे करती विश्वाचे दुःखे. काय काय गेलं आम्हाला काय माहित काय गेलं म्हणून ओव्या केल्या कानावरून. नामच नाही पापाचे ऐसे केले. दुसरं काय ऐकलं तुम्ही? दोष नाही ओखदासे. औषधाला सुद्धा दोष शिल्लक राहिले नाही. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. कशाच्या बळावर? प्रभू चिंतनाच्या बळावर. असं म्हणतात ना, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तो राहील. पण पहिल्याने काय करणं आवश्यक आहे? निर्मळ करणं आवश्यक आहे. शुद्धता जीवनात येणं आवश्यक आहे. शुद्धता कशाने येईल? दोष कशाने जातील? कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम देवभक्ताने नाम तेथे उत्तम चरणाच्या वंदिता. जळती दोषाचे. ठीक आहे, मग त्याचा परिणाम शुद्ध होती नारी नर. जळले दोषाचे डोंगरच्या डोंगर गेलेत आणि मग शुद्धता निर्माण झाली. जेव्हा शुद्धता निर्माण झाली तेव्हा ते हृदय मंदिर बनलं. हा सिद्धांत आहे. जेव्हा निर्मळ झालं, शुद्धता निर्माण झाली, तेव्हा निर्मळ झाल्याशिवाय, शुद्ध झाल्याशिवाय, चोखटता निर्माण झाल्याशिवाय तेथे परमात्मा स्थानापन्न होत नाही. हा सिद्धांत आहे. असं म्हणतात ना, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊनच एक क्षेत्र संन्यासी. म्हणजे जयाचे चोखटे मानसी,
मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, म्हणजे तेथे राहतोय. कुठे? तेथे चोखट झालं तेथे. हा त्याचा महात्मा नसतो पार्थ दैवीं प्रकृतिमाक्षता भजंत नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तेथे राहतो. ज्याने भूतादी अव्ययम् ज्ञात्वा अनन्य मनसा भजंती दैवीं प्रकृतीम आश्रिता, असं ज्यांचं जीवन बनलंय तेथे परमात्मा राहतो. ज्यांचं प्रभूचं चिंतन आहे, ज्यांनी प्रभू चिंतनाच्या बळावर आपलं हृदय मंदिर बनवलंय. बोला आता तुमचं काय मत आहे? विठ्ठला विठ्ठला, तुमचं काय मत आहे? म्हणजे आमचं कशाचं मत आलं? तुमचं मत ऐकायसाठी आम्ही इथं आलो नाही का? असंच आहे. तुमचं काय म्हणणं आहे म्हणून, आणि आमचं कुठे काय म्हणणं आहे? संतांनी जे सांगितलं ते सांगायचा प्रयत्न आहे. पण असं आता तर नवलच आहे सध्या. आता लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. विनोदाची कथा, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. अजून 6 दिवस बाकी आहे. मजाच मजा आहे, आनंदच आहे. आणि कथाही भारीच आहे. आमचे कार्लेकर महाराज कथाही प्रभावी आहे. पारायणही चालू आहे. म्हणजे महाराजच पारायणाचं नेतृत्व करतात. म्हणजे व्यवस्थित एकदम सप्ताह आपला चांगला चालू आहे. चांगला चालू म्हणजे मला माहीतच आहे, कारण आमचे आदरणीय हरिभक्त परायण नारायण महाराजांचं जिथे पाठीमागे भाग आहे असा, तर ते काही गडबड होऊच शकत नाही. या तारखेत सुद्धा मला त्याने अगोदर फोन केला, तुम्हाला काकडदातीचा फोन येणार आहे आणि नाही म्हणू नका, संपला विषय. एवढंच वाक्य सांगितलं. हे पाठीमागे ती शक्ती आहे. विनोदाची कथा गोड वाटे, वाटली तर वाटू दे, आमचं काय म्हणणं नाही. चला त्यात वेळ घालवणार नाही. पण जी ही हृदय मंदिरी इथपर्यंत आपण आलो आहे. हृदयाचं काय बनवलं म्हणजे मी तुम्हाला विचारलं होतं तुमचं काय मत आहे. म्हणजे आता इथून मी पुढे सरकलो आहे. तुमचं मत म्हणजे तुम्ही सुद्धा आपलं हृदय मंदिर बनवणार आहात का, हा प्रश्न निर्माण होता. आणि किमान हा विचार तरी आजपासून तुमच्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे. नाही आपलं हृदय सुद्धा काय बनलं पाहिजे, मंदिर बनलं पाहिजे. तर माझ्या येण्याला उपयोग होईल, तर माझ्या येण्याला सार्थकता निर्माण होईल, असं माझं मत आहे. बस. काहींच्या मनात तरी असायला पाहिजे, नाही आपलं हृदय सुद्धा आपल्याला आजपासून मंदिर बनवायचं आहे. झालं असेल तर सोडून द्या, कालपर्यंत जे असेल ते असेल. पण आता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, असं आजपासून आम्हाला करायचं आहे. आणि निश्चितपणे आमच्या जीवनातलं पाप घालवायचं आहे, दोष घालवायचे आहेत, विकार घालवायचे आहेत. जर आम्ही विकार घालवले तर आमच्या हृदयामध्ये परमात्मा स्थानापन्न होणार आहे आणि तो झालाच पाहिजेत, हा निर्णय आम्ही घ्यायचा आहे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बस इथपर्यंत आपण आलोय. जी ही हृदय मंदिरी, ज्यांनी आपल्या हृदय मंदिरात कोण साठविला, कोण? हरी. पाठ ठेवायचा. कोण साठविला? हरी. कोठे साठविला? हृदयात. हृदयाला काय विशेषण दिलं? मंदिर. काय केलं? हरी साठविला. कोण साठविला? हरी. हरी कोण? पुसदचा, यवतमाळ. कोण हरी? अगदी अल्पशा शब्दात,
ज्याने पूर्ण विश्व निर्माण केलं तो हरी. एक एकटाची असून एकला विश्वाकार होऊन या ठेला जया परिहो तैसाची कमाला नंद नंदन अचो जंबुला. जो नंदाचा नंदन आहे तो हरी. आहे ना हरी, तो हरी. हरी हा बालक नंदाघरी. तेवढं प्रमाण आल्यामुळे म्हटलं हरी हा बालक नंदाघरी तो हरी. कोण हरी? एक रेण कंटेज म्हणून या येणे केले निर्माण 14 ही भोणे गगन चंद्र सूर्य मेघ तार अंगणे पाचही महाभूते बहुतेक भिन्न भिन्नू आईसा लाघवी हा माया सूत्रधारी तो हरी. कोण हरी? जो आतही आहे आणि बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी. जो आतही आहे आणि बाहेर आहे तो हरी आहे. कोण हरी? आम्हाला अजून कळलं नाही तरी सांगा कोण हरी? जो व्यापक आहे तो हरी. हरी हा व्यापक सर्वगत. जो व्यापक आहे तो हरी. कोण हरी? जो शत्रूचा नायनाट करतो. हरी हरी शब्द त्याच्यात आहे. जो शत्रूचा नायनाट करतो तो हरी. बस बस म्हणजे तुमच्या ध्यानात आलं असं मला वाटतं. आणि नसल आलं तर अवघडच आहे समजा एवढं सांगू नये. तो हरी. जो व्यापक आहे तो हरी. मग आता मला सांगा जो व्यापक आहे तो साठवला जाऊ शकतो का? मर्यादित वस्तू साठवल्या जाईल, आकारवान वस्तू साठवल्या जाईल का? जो व्यापक आहे तो साठवल्या जाईल. समजा तुमच्याकडे काय असतं आता तर गोडाऊन आहेत, मोठमोठे गोडाऊन आहेत. गोडाऊनामध्ये माल साठवतात ना. पहिले काय असायचं पेव म्हणून असायचे. त्याला कणगे बलदी काय असेल ते ज्वारी साठवण्यासाठी 5-50 वर्षाच्या पूर्वी असे मोठे मोठे असायचे. आता जास्त साठवायचं काही कामच नाही. तिकडनं आणलं की गेलं. ते घराच्या दरवाजाजवळ येत नाही. आता पहिलं माल दरवाजाजवळ यायचा. महाराज दरवाजाजवळ तुम्हाला असं माहिती आहे माल दरवाजाजवळ यायचा. गाडी यायची. त्या गाडीची मग त्या बैलाची पूजा. बैलाच्या पायावर पाणी टाका. त्या बैलाची पूजा करा. त्या माणसाची पूजा म्हणजे कुंकू लावायचं आणि मग माल घरात घ्यायचा. आता तो कुठे जातोय घरच्याला माहित नसता. जाऊ द्या काय मला हा मुद्दा काही मांडायचा नाही तुमच्यापुढे. मला फक्त एवढाच मुद्दा मांडायचा. माल साठवायचा आहे तर त्याकरता त्या मालाला आकार लागेल का निराकार लागेल? आकार लागेल. कारण त्यात साठवायचा ना. त्या गोडाऊनात पोते टाकायचे त्या आकार लागेल त्याला. आता हा परमात्मा आकारवान आहे का निराकार आहे? हा परिच्छिन्न आहे का अपरिच्छिन्न आहे? अपरिच्छिन्न आहे म्हणजे व्यापक आहे. मग हा जर व्यापक आहे हरी हा व्यापक सर्वगत. मग व्यापक कसा साठवला जाईल मला सांगा. कसं काय शक्य आहे? नाही नाही तो राहिलाच पाहिजे. तर संतांचं मत आहे नाही नाही तो राहिलाच पाहिजे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. राहावे म्हटलं राहावे. तेरे संपुष्टी राहावे. नाही 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 आम्ही जमवणारच. आम्ही त्याला साठवणारच. कसं काय साठवणार? संपुष्ट हे हृदय पेठी करुणेपोटी साठवू. अशा प्रमाणाची मजा असते. करुणेपोटी आम्ही साठवूच त्याला. ठीक आहे तुकाराम महाराज मान्य करू आम्ही की तुम्ही तुमच्या हृदयात हा परमात्मा साठवणार. मग आतापर्यंत कोणी साठवला का? नाही तर मग नुसते सांगून तुम्ही आम्ही साठवू. कोणी साठवला का? तर हो साठवला ना. मग कोणी साठवला? अहो ज्याचे मायबाप धन्य आहे. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला पिता
माहिती आहे का, बाहेरच्या गावाचं काही ठिकाणचं लय वेगळं असतं, पण त्यांना सूचना द्यावं लागते. कोणती सूचना द्यावी माहिती आहे का, थोडं एखादं वाक्य त्यांना भारी वाटलं ना की लगेच, आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या की आम्हाला गुदगुल्या होतात. पण ते आपल्या परंपरेत बसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही वारकरी संप्रदायाची यथायोग्य कास धरली, हा त्याचा अर्थ आहे. बस नाही, आता नेमकं नाही सांगितलं संतोष महाराज. ठीक ठीक ठीक, चला पुढे पुढे चला. म्हणजे अजून काही कीर्तनातून पुढे नाही जायचं. 10 वाजेच्या आत तुम्हाला काही सोडणार नाही. आणि आमच्या महाराजांनी सांगितलं की 10 मिनिट तरी पुढे जाऊ द्या. भमनराव म्हटले 10-15 मिनिट जाऊ द्या. कारण आम्ही 15 मिनिट उशिरा सुरू केलं. सुरुवातीला 17 मिनिट बरोबर. माझं जर 17 मिनिट उशिरा सुरू केलं तर 15 मिनिट तरी पुढे जाऊ द्यावं लागेल. पण तशी काही गरज नाही, कारण मी माझ्या वेळेत आलो आहे. आणि मी अगोदर बबन भाऊ तुम्हाला सांगितलं काय काही लागणार नाही. दुसरं नाही का, या चहा असा सांगितलं. चहा नाही, दूध नाही, कॉफी नाही, काही लागणार. मी आल्यानंतर बस सुरूच मला 8ला तुम्ही सुरू करा. फार 5 मिनिट वाढले तरी चालते. समजा जर असं काही अडचण आली रस्त्यात तर 5 मिनिटाचं ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी महाराज असे आमची गंमत होते. माझी 400-400 किलोमीटर प्रवास असतो. आता उद्याचं कीर्तन पुन्हा बाहेरच आहे. परवाचं आपल्या जुन्नरला आहे. जुन्नर तो कारखाना थोरवेंचा साखर कारखाना. तर सातत्याने प्रवास असतो. लोक काय म्हणतात माहिती आहे का, तुमच्या गावचा भाग वेगळा. असं केलं की तुम्ही आमच्या गावात फार मोठा समाज आहे, लय मोठा समाज आहे. महाराज तुम्ही आले, आता तुम्ही थकले असाल, 400 किलोमीटर प्रवास झाला, तुम्ही थकले असाल, आता आमच्या गावचा समाज मोठा आहे, काहीतरी घ्यास. आता काय घ्यायचं म्हणतात काही माहिती नाही, पण काहीतरी घ्यास. दूध कॉफी काही घेते नाही, पण महाराज आमच्या गावचा समाज जास्त आहे, असं तरतरी राहिली पाहिजे तुम्हाला. इतके थकून आले आणि तरतरी गेलीच नाही तर काय आणायचं काम आहे. जागेवरच येते तिकडं, काही तिकडं बाजूला जाणार, अजून गेलीच नाही ती. तर बाकीचं पुढे सांगणार आहे तुम्हाला, फक्त तुमचा वेळ घालवायचा नाही. तर पहिलं चरण लक्षात आलं ना, पहिलं चरण लक्षात आलं ना. कोण साठविला, हरी. कुठे साठविला, हृदयात. हृदयाला काय विशेषण दिलं, मंदिर. मंदिर बनवलं की नाही त्यांनी, बनवलं ना. कशामुळे मंदिर बनलं, चिंतनाने मंदिर बनलं. चिंतनाने काय संपलं, काय बाजूला गेलं, पाप गेलं, दोष गेले आणि विकारही गेले. झालं, तयारच झाला. आता महाराज अशी पद्धत आहे. म्हणून साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. जसं तुम्ही सांगितलं ना, आमच्या मायमावल्यात सुद्धा पाठ झाला आहे. साठविला हरी जे हृदय. हे घरी सांगणार आहे. आम्ही कीर्तन ऐकलं, मग काय सांगितलं महाराजांनी कीर्तन, तुकाराम महाराजाचा अभंग होता बा. आणि त्यांनी सांगितलं की नामचिंतन केलं, नामस्मरण केलं, पाप जातं, दोष जातात, विकार जातात आणि आपलं हृदय हे मंदिर बनतं. म्हणून त्या संतांनी आपलं हृदय मंदिर बनवलं. आणि मंदिरात कोण साठवला, हरी साठवला. जर कोणी विचारलं आज एवढे साठवतात असतो का, अहो साठवला ना, लगेच पुरावा. कोण, आता प्रमाण दिलं ना तुम्ही. साठविला दाता त्रैलोक्याचा. श्री संत सावता महाराजांनी आपल्या हृदयात हरीला साठवलं. जनाबाईंनी हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे हे अशा पद्धतीची स्थिती आहे. बरोबर आहे, तुकोबार आहे, नाथ महाराज, ही सर्व संत मंडळी जी आहेत यांनी आपल्या हृदयात कोण साठवला, हरी साठवला. मग साठविला हरी जी हृदय मंदिरी. ठीक आहे, त्यांनी आपल्या हृदयात हरी साठवला, पण त्याचा परिणाम काय, त्यांचे सैरले
अभंगाची सैरली अभंगाचं कोणत्या क्रमांकाचं चरणात आहे? दुसऱ्या. तुम्ही करा बोटबोट, आम्ही निबर घट, असं काही असू देऊ नका. हा. दुसरं चरण आहे. त्याची सरली एरधार. सरली म्हणजे संपली. हा, सरली म्हणजे संपली. काय संपली? एरधार. आता बघा, सरली म्हणजे संपली. काय संपली? एरधार. कुणाची? त्याची. त्याची म्हणजे कुणाची? आता समजा त्याची शब्द आला, मग जर तुम्हाला विचारलं त्याची म्हणजे कोणाची, काय उत्तर द्याल? बरोबर बरोबर. जी ही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची. किती सोपं आहे. कोणाची? जी ही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची, किंवा साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची. हा, इथपर्यंत आलोय आपण. काय सरली? एरधार. एरधार म्हणजे एरधार, येणे आणि जाणे. आपण अरे काय एरधारा मारतो असं म्हणतो ना आपण. एखादा म्हणतो का असं एरधारा आणतो ना, इथून तिथून तिथून इथं. काही वेळा कामामुळे आणतो, आणि काही टायमाला डोकं नाही चाललं म्हणजे आणतो. इकडे जातो तिकडे येतो, इकडे जातो तिकडे येतो, नुसता अशा चक्रा आणतो. दोन गोष्टी आहेत. एखादा कामामुळे मारतो चक्रा, आणि एखादा त्याचं डोकंच चालत नाही. एरधारा. मग त्याला विचारलं, खरं बाबा कसं काय एरधारा? काही कळूनच दिलं काय करा. मग तिथे जातो, इथे येतो, घरी जातो, दारी येतो, दारी जातो, घरात जातो, घरातून येतो, बाहेर येतो. इतक्या जे एरधारा. सध्या त्याचा जास्त जोर आहे आता. या एरधाराचा मी बरोच जोर वाढला. एरधार. एरधार म्हणजे समजलं ना आता काय? येणे आणि जाणे. कीर्तनात येणे आणि कीर्तनातून आता घरी जाणे. ही एरधार आहे. कोणची एरधार आहे? जन्म मरणाची एरधार आहे का? किंबहुना एरधारे चिरापडे. किंबहुना एरधारे. एरधार शब्दासाठी सांगितलं. हे एरधार आहे. शिनलो एरधारे. आम्ही बेजार झालो एरधारी नाही. जन्म मरणाची. आणि एरधारीने माणसं बेजारच होतात तरी का. ते एरधार मारता नाही. पूर्वी ते वाळू आहेत ना, वाळू. आता तर तुम्ही पेपरला वाचतात, वाळू माफिया. तुमच्याकडे आहे का जवळपास मोठी नदी? असेल तर मी काय बोलत नाही बाबा. हा, पण वाळू माफिया म्हणतात. पण आता मला त्या माफियाबद्दल काही बोलायचं नाही, फक्त वाळूबद्दल बोलतोय. पण पहिलं जी वाळू आणत होते ना, आता त्याला काहीतरी म्हणतात, त्याला मोठी गाडी असते ती. त्याच्या अगोदर ते ट्रॅक्टरात, ट्रॅक्टरच्या अगोदर बैलगाडी, आणि बैलगाडीच्या अगोदर गधे. गधे आणायचे. त्या गध्याची गंमत अशी होती की वाळू नदीत गध्याला पोहोचवायचं गाडवाला, आणि त्याच्यावर वाळू टाकायची अशी दोन्ही बाजूने. वाळू भरली की बस त्याला द्यायचा ठपका ठेवून जोराचा, आणि फक्त एक दोनच चक्रा मारायचे त्याच्याबरोबर मारा. तसं मारलं, दोन चक्र आणल्या, दोन तीन काड्या आणल्या, आणि त्यात त्याला कुठं बांधकाम करायचं त्यात पण न्यायचं. तिथं वाळू उतरून घ्यायची, दोन चक्राला बरोबर राहायचं, नंतर नाही राहिलं चालायचं. इथून टपका मारला की इमारतीजवळ जिथं बांधकाम आहे तिथं, तिथून टोला दिला की नदीत, इकून टोला बसला की तिकडं, आणि तिकून टोला बसला की इकडं. आणि आपली काय हीच बोंब आहे. इकून टोला बसला की इकडे यायचं, तिकून टोला बसला की तिकडे जायचं. पण ते नुसतं चक्रा मारायचं ना ते. किती वेळा जन्मायावे नित्य भावे प्रतीत, नित्य भावे प्रतीत, नित्य भावे प्रतीत. किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित. चला, अभंगातल्या कुठल्या शब्दावर आपलं चिंतन सुरू आहे? हा, तुमच्यावर एरधार. हा, हे असं डोक्यात ठेवायचं. एरधार बोलणं चाललं. आजकाल कसं होतं माहिती का, सांगणारा कुठे सांगतो त्यालाही माहित नसतं, आणि ऐकणारा वाटतं कुठं चाललं हे माहित नाही. फक्त वा काय सांगितलं एकदमच खास. तो कुठून कुठे गेला यांनाही माहित नाही, आणि ते त्यालाही माहित नाही. असे आजची अवस्था आहे. मोठ्या प्रमाणात हे सध्या हे पीक जास्त आलंय पुढं.
होईल कमी, थोडा वेळ लाग. कोणचे पिकं मला जास्त येत असतात, कोणा जात असतात, त्यामुळे घाबरायचं नाही, ते येतात. कोणत्या शब्दावर चाललं? एरझार. ते का ते आणखी देखील एरझार माहिती तुम्हाला? असं म्हणत होतं ना पूर्वी, घोडी मेली, घोडी मेली ओझ्यानं आणि शिंगरू मेलं. आता आलं का नाही? आता शिंगराला काही काम आहे का? नुसतंच फिरतं ते घोडीच्या माग माग. काही लोक पूर्वी असं म्हणायचे, घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं एरझार. मला सांगा, ते घोडं शिंगरू त्या घोड्याच्या बरोबर जाईल का ते घोडीच्या बरोबर जाईल? घोडीचे ते घोडी मेली ओझ्यानं, शिंगरू मेलं एरझारीनं. तसं आपल्याला एरझारीनं मारायचीच पाळी आहे ना ताई. कुत्र्याच्या, मांजराच्या, सर्पाच्या, सड्याच्या, पालीच्या, घोड्याच्या, वाघाच्या, सिंहाच्या, या जन्मात त्या जन्मात, त्या जन्मात त्या जन्मात, त्या जन्मात त्या जन्मात आपली एरझारीच आहे. म्हणून ही एरझार महाराजांनी फार सुंदर म्हणलंय. किती वेळा जन्मा यावे, त्या दोन शब्द प्रयोग आहे. नित्य भावे फजित, फजितीच आहे त्याच्यात. काय काय फजिती? त्यात जन्माला यायचं मारायची काय फजिती आहे? चांगलं आहे ना का नाही? बरं आहे ना. जन्माला आलं की खुश, मध्ये तर मग काही आनंदाला पारावरच नाही, जाता जाता खुश असं आहे. हो, स्थापना झाल्यापासून बेजार आहे. कधीपासून? स्थापना झाल्यापासून. स्थापना म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून गर्भधारकही बेजार आणि गर्भही बेजार. महाराज तसं म्हणतात, अहो गर्भाच्या यात्रा किती सांगाव्यात? काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, भोगिता नारायण, भोगिता नारायण, मासमळ मूत्र दाना, मूत्र तुझ क्षणोक्षणा धात, काय म्हणतात महाराज? महाराज काय सांगू गर्भीची, म्हणजे सांगायला सुद्धा पुरत नाही. माणसं म्हणते का का किती कस काय, किती थकले काय, अहो काय सांगणंच ते परत इतका थकलो असं म्हणतात ना. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. कुठली गर्भातली स्थिती, प्रथम केला गर्भेवास, काय सांगावे ते सायास, दुःख भोगले न मास, आलो जन्माचा येथवरी. इतकी बेजारी. विष्टालेप चहूकडे, नाके तोंडे कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. इतकं दुःख आहे. 9 मास झाला, आता पुढे आलो आपण. आता पुढे आलो म्हणजे 9 महिने बेजार. कुठे कुठे बेजार? गर्भात. आता येताना तर बरं आहे ना. पण महाराज लयच भारी सांगतात, 9 मास कष्ट झाले, पण मग तर लयच बेजारी झाली. पुढे काय म्हटलं त्याने? 9 मास गर्भवासी. काय म्हटलं? कष्टाला 10व्याशी प्रसूत झाली, येताची कर्मजाळ, तुझी मान अडकली. आता लय झालं ना हाल. आता 9 मास गर्भवासी म्हणजे असं म्हणतो आपण, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ, तुझी मान अडकली, आकांत जरणी दुःखे धाय मोकरली. इतकी बेजारी झाली. म्हणजे आता बघा बाळा, झाले 9 महिने संपले, आता 10व्या महिन्यात बाहेर आला आणि येता येता काय अडकलं? महाराज कठीण आहे बरं सर्वत का. आता हे डोक्याकडून आलं, हे पायाकडून आलं. काही डोक्याकडून येतात, काही पायाकडून येतात, काही मध्येच आडवे होतात. मध्येच आडवे असं अवघडच आहे. तर माय माऊली सांभाळू जाणे, दुसऱ्या माणसाची काय ताकद नाही. तर अशी मान अडकली म्हणतात. पण मला काय वाटतं माहिती का, हे पहिलं असेल महाराज, भगवत महाराज हे का असं पहिलं असेल. हे आता नाही, आता थोडी असं आहे. पण तुकाराम महाराज काळात असेल, 400 वर्ष होऊन गेले त्याला, 450. त्यावेळेस असं येताची कर्मजाळ, तुझी मान अडकली. आता अडकायचं कामच नाही. आयोनी संभव प्रगटला राघव. आता डायरेक्टच कार्य. जाऊ दे, तुम्ही कसं काय असले मला काही कळलं नाही. पण आता तो पुढे मी आता काय झाला असं माहिती आपल्याला. पण
जन्माला येताना समजलं ना, दुःख का सुख? दुःखच आहे. बरं आल्यानंतर मजाच मजा. एकच प्रमाण हा. अनेक दुःख सांगू कधी, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटते, भयकापचे ते भरलाचे. न साहे, पाषाण फुटते. याच्यावर लाल रेष मारली पाहिजे. इतकं दुःख आहे. न साहे पाषाण फुटतील इतकं दुःख आहे मधल्या काळात. हा समजा त्यातली एक गंमत सांगतो आम्ही. कसं काय ते, प्रत्येक जण बेजारच आहे ना. समजा पुसदच्या बाजारला गेला आणि बोही गेला, पण क तिसरा कला बाजारला जाऊन बला भेटायचा आहे. मग कही निघला, आपल्याला पुसदला भेटणार आहे, आपण चला त्याच्याकडे आपलं काम आहे. गेला, पण भेटला सुद्धा, दिसला, पण तो अशी बोलत होता आणि कला अचं आसुलेशन होतं. म्हणजे कच्या डोक्यात अने आपल्याला पाऊस नाही असं असतं. ते तुम्हाला माहित असं ते काय असतं. मग क फक्त बेजार आहे, आपल्याला बला भेटायचं, पण केव्हा जातो त्याच्याजवळून, केव्हा जातो. अर्धा तास झाला आणि मग याचा असं पाहत होता, केव्हा निघून जातो. हा गेला बजवळ, निघून गेला. हा राम 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 राम. राम राम. बराच वेळ थांबले. हो हो. काय म्हणत होता? तेव्हा आपलं डोकं कुठे ठिकाणावर आहे. तू काहीतरी बोलतच होता. फक्त एवढंच, आपली मुलगी त्याच्या घरी दिली म्हणून मी ऐकत होतो, बाकी मला तो काय म्हणत होता आपल्याला काही कळलं नाही. आपल्या डोक्यातच किडे पडले का? तुमच्याकडे नाही पडत किडे? डोक्यात किडे पडले म्हणजे काय, आपल्याला काही समजत नाही आलं. असे ही आपली अवस्था आहे आपल्या लोकांची. फक्त आपण किती बेजार आहे हे घरच्याला सांगत नाही म्हणून बरं आहे. घरचे बेजार होतील त्याच्यापेक्षा प्रमाणात बाहेर. प्रत्येक माणूस हाल आहे, बेजारी आहे. म्हणून मधल्या काळाची ही बेजारी आहे. पण जाता जाता सुख असेल ना, जाता जाता म्हणजे निघायचं. राम बोलो भाई राम. त्यातली एक ओवी काय सुंदर म्हणली बघा. ये रवी आयुष्याचे सूत्र विघडिता, भूताची मटे खडाळता, काय न मरतयाच्या चित्ता युगांतरो हे. इतकं दुःख आहे. कशाचं दुःख सांगितलं तुम्हाला मी? हे जन्म आणि मरणाचं दुःख आहे. आता एवढं जर दुःख आहे तर हे दुःख संपवणं महत्वाचं आहे. जर संतांनी असं केलं, जर आपल्याही जीवनात तसं झालं तर आपलंही संपू शकतं. पण संतांच्या जीवनातलं दुःख संपलं, त्याची सरली म्हणजे हा संपली. काय संपली? एरधार. एरधार म्हणजे जन्म मरण. जन्माचं दुःख समजलं ना, गर्भाचं समजलं, मधल्या काळातलं समजलं, जाता जाता समजलं ना, बस बस समजलं. मग इतकं जर ध्यानात ठेवलं तुम्ही कीर्तन करसाल बरेच जण. पण तसं काय करू नका, आम्हाला कोणी बोलवणार नाही एवढ्या लांबून. तेवढं काय दक्षिणा देणं पुरत नाही. यायला आपल्या गावातल्या गावातच करून घ्या ना. त्याची सरली एरधार. परिणाम काय झाला त्याचा? झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. व्यापार सफल झाला. व्यापार केला होता का? व्यापारच आहे. नाही तर मग मुद्लामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा होते, मग उपयोगाचा नाही. व्यापार केला ना, फार जरी नफा नसला तर मजुराचा पगार, खोलीचं भाडं म्हणजे दुकानचं भाडं, इलेक्ट्रिकचं बिल, आपला यायचा पेट्रोलचा खर्च, आपली रोजदारी, इतकं तरी निघलं पाहिजे. आणि जे पैसे काढले त्याचं व्याज, मूळ रक्कम तर ठेवावं लागतं, त्याचं व्याज. इतक्या तर गोष्टी ध्यानात ठेवावं लागतं ना व्यापार करता. नाही असं कसं करता? आणि मग जाईल ना, काही उपयोग होणार नाही त्याचा. चला पुढे. व्यापार म्हणजे धंदा. व्यापार म्हणजे धंदा. धंदाच आहे ना. आपला धंदा 2 वर्ष कमी झाला होता. त्याचा परिणाम तुम्हाला नाही माहित नाही जास्त, ते तुम्ही शिकत असाल तेव्हा. धंदा कमी झाला होता आणि त्याच्यानंतर आता हळूहळू जमायला लागलं. तरी बरेच टाइम लागायला लागला. लाईनवर यायला बराच टाइम लागतो. 2 वर्ष धंदा जरा डीम झाला होता ना, होता ना जसा डीम कोरोनामुळं. धंदा डीम झाला हे जरी खरं असलं, कोणाला समजलं आपला धंदा आता बरा चालला का ढिला आहे?
आता बरं असेल ना त्याचं म्हणजे सांगायची पंचायत आहे. पण हा धंदा नव्हे. धंदा कोणता? दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे त्यांचा तो धंदा आहे, तो व्यापार आहे. दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे, सतत प्रभूचं चिंतन. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळ देवत अंगी खेळ देवत रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळ देवत अंगी खेळ रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. माझी मज झाली अनावर वाचा, हे झालंय. आणि त्याचा परिणाम व्यापार सफल झाला. झाला सफल व्यापार. व्यापार सफल झाला म्हणजे आज संसार झाला गे माये, परिणाम झाला. मग काय झाला? अहो त्याचा परिणाम असा झाला की जगाचा मालक डायरेक्ट आपल्या जवळच आला. हरियाला हात हरियाला हात हरियाला हात हरियाला हात हरियाला हात हरियाला हात हरियाला 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 हात हरियाला हात हरियाला हात हरियाला मग कैसी भयाची ताची सरली ये रे ताची सरली ये रे दोन चरण लक्षात आले ना? तुम्ही जर नाही म्हटलं तर मी पुन्हा सांगणार आहे. तर तुमच्या ध्यानात आल्याशिवाय मग पुढे जाऊन काय उपयोग आहे? त्यातला कुठलाही प्रश्न विचारला तुम्हाला सांगता आला पाहिजे. चार मधला दोन चरणातलाही. कोण हातात आला? हरी. हरी आला हाता. सफल झाला ना संसार, व्यापार सफल झाला ना. मग हरी आला हाता. हरी हातात आला काही अडचणच नाही असं म्हणतात ना लोक. आला हाता मग काही चाले ना आता. समजलं का नाही तुम्हाला? कोणाला सांगू नका. जास्त काय माहीत करून देऊ नका या गोष्टीची. पण समजलं असेल बहुतेक सर्वांनाच. चला ना पंढरपूरला. वा आता रिकामपणच आहे. जाऊन मग केव्हा निघायचं? सकाळीच. सकाळी गेले का चला ना आता? नाही आता नाही जमत. आला हाता मग काही चाले ना आता. संपला विषय. मग तसा हरी हातात आला काही अडचण आहे? हरी म्हणजे कोण? मला सांगितलं जगाचा मालक आहे. मग हरी हातात आल्यानंतर काही काळजी आहे? चिंताच नाही. हरी आला हाता. समजलं ना एवढं? हरी आला हाता. कारण माझी वेळ संपत आलेली आहे. हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी हातात आल्यानंतर भीती नाही आणि चिंताही नाही. म्हणजे भीती कशी काय नाही? उदाहरण म्हणतो. हरी हातात आला म्हणजे हरी आणि आपण वेगळे राहिलोच नाही. वेगळेपणात दुःख आहे का एकतेत दुःख आहे? चला दुसरं वाक्य म्हणतोय. द्वैतात दुःख आहे का अद्वैतात दुःख आहे? द्वैतात द्वयम भयम भवती. द्वैतात दुःख आहे. मग हरी हातात आला वेगळेपणात राहिला नाही. उदाहरण. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी ती फिरेच ना माघारी परत जैशी. काय सुंदर उदाहरण दिलंय. मिठाची हत्तीन तयार केली चांगली फारी. निघली यवतमाळहून. ते काय म्हणतात ते मोठी गाडी असते ना, त्या जेसीबी वगैरे नेतात ना त्याच्यात. असं मोठं काय म्हणतात त्याला, ट्रेलर का काय म्हणतात ना त्याला. आपण काय कामच नाही पडत त्याचं, काय सांगता येणार. कंटेनर. कंटेनर तुम्हाला बरंच माहिती आहे. हा जाऊ दे दुसऱ्यांना काय ऐकू देऊ शकते ते नंतर. आता नंतर कीर्तन झाल्यावर पाहू दे. तर त्या कंटेनर मध्ये टाकली ती तयार केली महाराज.
फार सुंदर हत्तीन तयार केली. कशाची? मिठाची. फार सुंदर बनवली. बस हत्तीन म्हणजे खासच. आणि मग टाकली त्या कंटेनरवर आणि नेली डायरेक्ट पैठणला. नाथ सागरात पैठणचा नाथ सागर पाहिला असेल ना. आता कालच यात्रा झाली नाथ बाबाची षष्टी काल परवा झाली. या काला झाला परवा. तर नेली आणि मग 4-5-10 माणसं नेली. कशाला ते समुद्रात सोडायचं, त्या तलावात सोडायचं ना. तलावात सोडायचं नाथ सागरात आणि पुन्हा ते आंघोळ करून परत आणायचं. नेली भाऊ. चांगले पोहणारे माणसं नेले. त्यांना नाश्ता दिला तिला धरणाच्या खाली. आणि नाश्ता देऊन लगेच सोडली ते हत्तीन त्या पाण्यात. साखर तर वगैरे नेले होते ते सोडायला धरायला, कारण मोठी तयार होती ना. आणि मग काय झाली आंघोळ. यांचा नाश्ता झाला पोहणाऱ्यांचा. लगेच त्यांनी हात उड्या मारल्या. हत्तीन पकडली. हत्तीन आंघोळीला पाठवली. अर्धा तास आतमध्ये आंघोळ करत होती. आणि मग हत्तीन पकडली आणली ठेवली त्या टेलरवर आणि निघाली. थाड 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 पैठण पाचोड आंबळ जालना आली भाऊ. अकोल्याच्या लोकांनी लगेच त्याचं स्वागत केलं. खरंय ना? खरंय खरंय. का लवणाची कुंजरी सुतली या लवण सागरी, ती फिरेची ना माघारी जाईल. म्हणजे ती परत येऊच शकत नाही. का? नोहे सरिता निराळ लवन मिळविता जणे, माझे चित्त तुझे बाई मिठी पडली पडे. माझे चित्त तुझे बाई मिठी पडली पडे. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. ते मीठ टाकलं त्या पाण्यात वेगळं निघणं शक्य आहे? शक्य नाही. कसं? कारण मीठ कशापासून तयार झालं? पाण्यापासून. कुठे सोडलं? पाण्यात. मग पाण्यापासून मीठ तयार झालं, ते पाण्यापर्यंत पोहोचलं, पाणी रूप झालं. हा सिद्धांत आहे. आपण कुणापासून आलो? मेकांशेन सितो जगत. हे तयार झालं कोणामुळे? त्याच्यामुळे. आणि एकदा का त्याच्यापर्यंत पोहोचलो तर वेगळेपणाच राहत नाही. हा सिद्धांत आहे. आणि जेव्हा एकता निर्माण होते तेव्हा जीवनातली भीती कायमची संपते. हा सिद्धांत आहे. पाणी बुडू ये मिठाते तव मिठच होय आते, आपण झालेनी अद्वैते नाशे भय. अभय या पदावर लिहिताना नारोबाने काय सुंदर लिहिलंय. पाणी बुडू ये मिठाते तव मिठाची पाणी आते, आपण झालेनी अद्वैते नाशे भय. भीती आपण त्या स्वरूपापर्यंत गेलो, भीती संपली. म्हणून हरियाला आता मग कैची भय चिंता. चिंता सुद्धा राहिली नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. का? प्रवेश भितरे केला देवे. चिंता राहिलीच नाही. चिंता संपली. चिंतेचं काही जास्त सांगायचं कामच नाही, कारण तुम्ही आपण बेजारच झाले चिंतेने. पण एकदा का असं झालं की जीवनातली चिंता संपून जाते, एवढा त्याचा अर्थ आहे. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता, चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन श्रेष्ठता. असं जे आहे. म्हणून चिंता जीवनातली संपली, शिल्लकच राहिले नाही. म्हणून हरियाला आता मग कैची भय चिंता. बघा, ज्याची ज्यांनी हृदयात हरी साठवला त्याला एरजार आहे संपले. ज्याचा व्यापार संपला म्हणजे सफल झाला त्याला एरजार आहे नाही. ज्याच्या हातात हरी आला त्याला एरजार आहे. ज्याच्या हातात हरी आला त्याची भीती आणि चिंता संपली त्याला एरजार आहे नाही. एरझार त्याची सरली एरझार. आणखी काय तुकाराम महाराज म्हणतात, असे जे भक्त आहेत की जे भक्त आहेत त्यांच्या जीवनात जर काही शिल्लक जर राहायला लागलं कर्म, तर ते हरी शिल्लक राहू दे. तुका मने हारे, तुका मने हारे, तुका मन हारे, तुका मने 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 काही पुराण देवरी, काही पुराण देवरी,
झाला सफल झाला सफल झाला सफल पार झाला सफल व्यापार 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 झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला झाला सफल सफल व्यापार 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 झाला 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 सपन त्यांची सरे चौथं चरण आहे. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही उरवणे दे उरी. हरी काही शिल्लक उरू देत नाही. कसं काय? कसं चरण आहे बघा, काहीच उरू देत नाही. त्याचं कारण असं आहे, एरझारीसाठी काही भांडवल लागतं, जन्माला यायसाठी कर्म लागतं. आगा कर्मे जे उरावे तै सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावे यावे देहा एका. म्हणजे कर्मावर जन्म अवलंबून आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, तो हरी काही कर्म शिल्लक उरू देत नाही. प्रारब्ध क्रियमान भक्तात संचितना हे जाणं काही शिल्लक उरू देत नाही. आणि जर उरलंच नाही, शिल्लकच नाही, मग जन्म मिळेल? जन्म कशावर आहे? कर्मावर आहे. कर्म शिल्लक राहिलं नाही, जन्म मिळेल नाही. म्हणून तुका म्हणे हरी काही उरवणे दे उरी. आणि जर काहीच उरलं नाही, मग एरधार होण्याचं काही कारणच नाही. त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार विठोबार. वेळ संपल्यामुळे फक्त एक विनंती तुम्हाला करणार आहे, नम्रतेची विनंती आहे. मला असं वाटतं की तुम्ही सर्व सज्जन मंडळी आहे. माय माऊली असो का तुम्ही सर्व असो का तरुण वर्ग असो, सज्जनच आहे. वाटतं मी जर काही मागितलं तुम्ही नक्की द्याल. तुम्हाला आम्ही न मागता कीर्तन झालं की देणारच आहे तुम्हाला. पण काही गोष्टी मागाव्या लागतील ना. आणि मला असं वाटतं की तुम्ही सज्जन लोक आहात, तुम्हाला मागितलेलं तर मला बरं वाटतं. काही ना काही मिळेल. फुलना फुलाची पाकळी काय वाटतं तुम्हाला? जमल? मागू मागू काही? हिंमत नाही लागू राहिली? काय हरकत नाही मागायला. द्या बरं. पदरात नक्की टाका. तुम्ही टाकाल माझ्या पदरात, इतका मला विश्वास आहे.
त्या विश्वासाने मी शब्द तुमच्या पुढे टाकणार आहे. काय मागणार आहे? मागणार हे आहे, ज्याला कुठलंही नको ते व्यसन असेल, अनावश्यक जे व्यसन असेल ते माझ्या पदरात टाका. रस्त्याने जाता जाता आपल्या डोंगरातून गाडी उभी करून ते फेकून देतो आणि पुढे जातो. म्हणजे काय सोडायचं तुम्ही? व्यसन सोडा, हा त्याचा अर्थ. अतिशय आवश्यक आहे. जे आवश्यक आहे ते घ्या, जे अनावश्यक ते घेण्याचा प्रयत्न करूच नका. शरीराला जे आवश्यक आहे ते घ्या. आवश्यक का अनावश्यक? हा, आवश्यक. पाणी आवश्यक का अनावश्यक? आवश्यक का अनावश्यक? हा, आवश्यक आहे. तंबाखू खाल्लीच पाहिजे, आवश्यक आहे. चहा आम्ही सोडा सांगू राहिले का आम्हाला? पण जे अनावश्यक आहे ते सोडा. यात आलेल्यापैकी तर कोणाचं नसलच समजा सुरू. नाही समजलं तुम्हाला? रस्ता कमी पडतो असं कोणत्या कीर्तनाला माणसं काही दारू पित नाही, आणि पिता असले तरी ते सोडून देणार कीर्तन ऐकलं की. तर कुठलंही व्यसन हे शरीराला घातक आहे. व्यसन सोडा, शरीर चांगलं बनवा, आमची अशी तुम्हाला विनंती आहे. कारण हा सर्व विषय सांगत असताना माझ्या अनुभवावरून सांगतोय, तुम्ही ऐकलं असेल काही वेळेला, माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी 1967ला चहा बंद केला. किती वर्ष झाली त्याचं गणित तुम्ही बघा. तुमच्या जन्माच्या अगोदरची गोष्ट महाराज. 67ला. 82ला दूध कॉफी बंद केली, आणि पान सुपारी तंबाखूचा माझ्या दाताशी स्पर्श झाला नाही. कधी दाताखाली पान आलं, दातामध्ये सुपारी आली, असं कधी घडलं नाही. अगदी लहानपणापासून जेवण आणि पाणी, जेवण पाणी. वा वा, आमचं तर जमतच नाही. तंबाखूने खाली चक्करच येतं. नाही समजलं? बिडी नाही पिली तर ते होतच नाही. त्याच्यावर काय अवलंबून आहे? तुम्ही लावलं का तिकून आलंय? तुम्ही सवय तुम्ही लावली ना. अडचण काय त्याच्यामध्ये? आता माझी गंमतच तुम्हाला सांगतोय की हे सर्व व्यसनं लहानपणापासून बंद असण्याचा परिणाम हा आहे. मला 1971ला ताप आली होती. मी ते 8 वर्षात होतो. त्याच्यानंतर आजपर्यंत, आता 68 संपत आलंय, आजपर्यंत त्याच्यानंतर ताप आली नाही. नाही महाराज, डोकं कसं दुखतं उभ्या आयुष्यात अजून माहीतच नाही. डोक्याला व्हिक्स लावायचं काम पडलं नाही, बाम लावायचं काम पडलं नाही, बांधायचं काम नाही पडलं अजून. डोकं दुखलं नाही, बीपी नाही, शुगर नाही, थायरॉइड नाही, विषयच नाही. कशाचा परिणाम आहे हा महाराज? अगदी लहानपणापासून व्यसनाचा संबंधच ठेवायचा नाही. चहा बराच लंब करतो माणसाला. चहा तुम्हाला वाटत असेल, चहा इंग्रजांनी आणला तो. पहिला चहा नव्हता. पाहुणे आले की शेंगदाण्याने गुळ द्यायचे, चालले. पाहुणे खाल्लं, पाणी पिलं, पण मोकळे. वयोवृद्ध माणसाला अजून कळतं ते. 70 वर्षाच्या पूर्वीच काही लोक सांगतात, 70-80 वर्षापूर्वी ही स्थिती होती महाराज. शेंगदाणे गुळ खाल्ले, पाणी पिलं की पाहुणे राम राम. आणि आता तर चहा नाही दिला ते म्हणतात माणूस काही काही याच्यात काही माणूस की नाही. अहो इथं माणूस की आली कुठं? कीर्तनात. आता आम्ही सांगतो चहाही बंद करा, तंबाखू बंद करा, दारू बंद करा, हे काही सोयीचं नाही. आणि आमचं कीर्तन झालं, आम्ही जे विठ्ठल झालं ना, लगेच एक माणूस येतो कोणतरी संयोजक, मुख्य माणसं लगेच असते. सर्वांना विनंती आहे, चहा पिल्याशिवाय कोणी जाऊ नका. याला म्हणतात दिवसा दरोडा. आम्ही घासू घासू सांगतो. मग एकाने मला सांगितलं, महाराज तुमचं खरं आहे ते, तुम्ही तुमचं बोलत राहा, पण आम्ही दिल्याशिवाय भगत नाही. म्हटलं कसं काय? ते म्हणजे चहा नाही दिला ना लोक येतच नाही. मी त्या दिवसापासून जराच घाबरलो महाराज. म्हणजे चहावर आहे काय? चहावर अवलंबून आहे? नवनच गोष्ट आहे.
आता मी गेल्यानंतर तुम्ही कुचकुच का कारण माझ्या नावाने चहा बंद करायला सांगितलं म्हणून. चहा ठेवला असेल तर त्या सर्वायला इथं सांगू नका, नाही तर आमच्या समोर की चहा घेऊन जा. लोकांना माहिती आहे काय मिळतं म्हणून. दिवसा दरवडा नका होऊ, दिवसा दरवडा म्हणून काही सोयीचं नाही. तर या दृष्टिकोनातून मला सांगण्याचा मुख्य हेतू एवढा आहे की सर्वांनी व्यसनं बंद करा, शरीर चांगलं ठेवा, शरीर मजबूत ठेवा, शरीर काटक ठेवा. कारण संकट अनेक येतात. कोरोनासारखे, चिकनगुन्यासारखे अनेक संकट आले. मला लोक म्हणतात तुम्हाला नाही झालं का? मला काय व्हायचं कामच नाही पडलं. कोरोनाने, चिकनगुन्याने, तापाने, ज्वराने काहीच मिळालं नाही. आणि पंढरपूर आता काहीचं पण झालं असेल ना 1 वर्ष तरी, बरोबर का? तू कोरोनामुळे देवाची कृपा अशी आहे की गेल्या 50 वर्षात एकदाही पंढरपूरची वारी आजारी पडतच नाही. तर पंढरपूरची वारी थांबायचं काय काम आहे? आणि आता कोरोना आला होता, पण कोरोना जरी होता तर आळंदी असो, पंढरपूर असो का देऊ असो, मला कुठल्याही बाबतीत अडचण नव्हती. मी पोहोचलो की कुलूप उघडून आत जाणे आणि बाहेर येणे. कारण तो तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर सरवत असल्यामुळे एवढा एक अधिकार ते परमात्म्याने मला दिला. हा तुमच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे, इतकं मला माहिती. अगोदर विदर्भातलं पंढरीमध्ये, विदर्भातलं तुम्हाला पंढरपूरच्या अडचण आहे तुमच्या, तुम्ही सांगू नका असं सांगितलं म्हणून, नाही तर माझ्या पंचायतीला आल्या. तर आहे पण मान्य केलं पाहिजे ना. तुमचं जरा कठीणच झालं असं. आमचं बरं चाललं, आमचं बरं आहे, आमचं बरं आहे. बीड म्हणला की प्रत्येक जण घाबरून आला आता. पराक्रमच तसे झाले. जाऊ द्या, कीर्तनात काय वाक्य सांगायचं नाही, पण असे पराक्रम होऊ नये एवढ्यासाठी सांगितलं. ज्ञानेश्वर प्रत्येकाने संतांच्या संगतीत राहायचं. संतांच्या सानिध्यात केलेला परमार्थ हा फलद्रूप होत असतो. संत साहेब संगती व्यतिरिक्त केलेला परमार्थ फलद्रूप होत नाही. संतांच्या संगतीतला परमार्थ हा फलद्रूप होतो. संतांच्या संगतीत राहा, एखाद्याचं व्रत धारण करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळा परिधान करा, पंढरपूरला पैठणला या, मुक्ताबाईकडे जा, नाथबाबाकडे जा. पंढरपूरला अनेक सुविधा करण्याचा आपण प्रयत्न अशा प्रकारचा केला. अनेक गोष्टी सध्या करणं अशा प्रकारचा चालू आहे. जर कोणाला पूजा लागली तर उद्या सकाळी 11 वाजता आपलं ऑनलाईन बुकिंग आहे 3 महिन्याचं. पंढरपूरचं पांडुरंगाची पूजा, आई साहेबांची पूजा, बाकीच्या पूजा, या सर्वांच्या संदर्भातलं उद्या 11 वाजता बुकिंग आहे. मुद्दाम तुम्हाला सांगितलं 11 वाजता ऑनलाईन बुकिंग आहे. कोणाला लिंक लागली तर मी तुम्हाला देऊ शकतो, किंवा कोणची लिंक त्याचं भरण्यासाठी आपण कसं केलं पाहिजे त्याचा मी ढाचा देऊ शकतो. कोणत्या पूजेला किती रुपये लागतात हे सुद्धा आपल्याला लागलं तर मी सांगू शकतो, किंवा तुमच्याकडे पाठवू शकतो की इतके रुपयाच्यासाठी लागतात. तर उद्या सकाळी 11 वाजता आपल्या पांडुरंगाच्या मंदिराचं, म्हणजे पांडुरंगाची पूजा, आईसाहेबांची पूजा, वेगळ्या वेगळ्या पूजा ज्या असतात सर्व पूजेचं ऑनलाईन बुकिंग उद्या 11 वाजता आहे. आता तुम्ही म्हटलं मी 12 वाजता काढू तर मेळ लागत नाही. कारण अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक बसलेलेच आहेत 11 वाजता तिला. ज्याचा योग आला त्याचा लागू शकतो असा आहे. म्हणून सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा. तिथे गेल्यानंतर सुद्धा आपलं भक्तनिवास मोठं आहे. 100 कोटीचं भक्तनिवास बांधलं महाराज. पाहिलं का तुम्ही? पाहिलं ना किती सुंदर भक्तनिवास आहे. महाराष्ट्रात असं भक्तनिवास नाहीच आहे कुठं. इतकं भक्तनिवास भारी भारी. पहिले 2 आपल्या बिल्डिंग होत्या अगोदर, तर त्यात आहेतच, पण आता नवीन भक्तनिवास अतिशय सुंदर. म्हणजे अगदी 1500 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत 24 तासाचं भाडं आपल्याकडे आहे नव्या बिल्डिंगमध्ये. नव्या म्हणजे 2 कॉटची नॉन AC असेल तर आपण 1400 घेतो, 2 कॉटची AC असेल तर आपण 1600 घेतो, 5 कॉटची असेल नॉन AC तर आपण 1500 घेतो, 8 कॉटची नॉन AC आपण 800 रुपये, आपलं 2000 रुपये घेतो. अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये थोडं आपलं कमी भाडं आहे. जुन्या जे वेदांतमध्ये वगैरे जे आहे ना आपलं कमी भाडं आहे, थोडं कमी याच्यापेक्षा. आपण तिथे 3 कॉटचे 700 रुपये घेतो, 4 कॉटचे आपण 900 रुपये घेतो तिकडच्यामध्ये जुन्या बिल्डिंगमध्ये. अशा पद्धतीत हे भाडे आहेत. पण नक्की आले की आमच्याकडे उतरायला या. आमच्याकडे उतरायला एवढ्यासाठी मंदिराचे पैसे वाढतात ना. आमच्या डोक्यात मंदिराचे पैसे कसे वाढतील असा विषय आहे. पांडुरंगाकडे आजकाल लोक पांडुरंगाकडे गरीब असतो माणसं, पाया पडले की लगेच निघलेच, तिथं कोणी टाकत नाही.
शिर्डीचे पैसे वाढतात, सिद्धविनायकचे पैसे वाढतात, बालाजीचे पैसे वाढतात, आपले त्या मनाने कमी आहे. पण तरी मी जेव्हापासून तिथे पोहोचलो, आमची समिती जेव्हापासून तिथे आली सध्या सुरू असलेली, तर पहिल्या वर्षी मी गेलो त्यावेळेस 21 कोटी रुपये एका वर्षाला आपल्याला मिळत होते. आता आपल्याला एका वर्षाला 67 कोटी मिळतात. पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला एका वर्षात 77 कोटी मिळतील. इतकं चौपट पाचपट इतक्या वेगाने आपण उत्पन्न कसं वाढेल असा आपला सातत्याने प्रयत्न सुरू आहे. पण पंढरपूरसुद्धा डोक्यात असू द्या एवढं त्या निमित्ताने तुमच्यापुढे ठेवतो, सांगतो आहे आणि या शब्दाला या ठिकाणी थांबवतो आहे. तरी नुनते पुरते अधिक अधिक सरते करून ह्यावे तुमते तसे पायाच्या प्रसादे काही भुललो विनोदे मद क्षमा करणे संते नवे अंगवत होती नव्या उपदेश तुमच्या बडवलेलं शेष तुमच्या कृपेचे भोसणे जन्मजन्मे तुका म्हणे झालेली सेवा आदरणीय पूज्य तुकाराम बापूंच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंगाच्या चरणी, भगवान गोपाळांच्या चरणी, गोपाळ कृष्णाच्या चरणी समर्पित करून देवाला फक्त एकच मागणी करतो की माझ्यासह हे जे आमच्या माय मावल्या बसल्या, पुरुष वर्ग बसला, तरुण वर्ग बसले, अशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, सर्वांच्यासाठी देवाकडे गोपाळ कृष्णाकडे एकच मागणी माझी आहे. देवा, आमचा जो सर्व भक्त परिवार, तुझा जो भक्त परिवार आहे आमच्यासह, टाळकऱ्यासह, तर आमच्या जीवनात आहे त्याच्यापेक्षा समृद्धी नाही वाढवली तरी चालेल. तुम्ही ही काही मागणी आहे तुमची, नाही वाढवली तरी चालेल, पण कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही क्षणात, कोणत्याही स्थानावर देवा आमच्या अंतःकरणात दुर्बुद्धी निर्माण होऊच देऊ नका देवा, एवढी देवाला विनंती करतोय आणि शब्दाला थांबवतोय. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल. चाल राहिली बोला बोला बोला. तुका म्हणे हारे तुका म्हणे हारे तुका म्हणे हारे तुका म्हणे हारी तुका म्हणे तुका म्हणे हरी म्हणे हरी तुका म्हणे हरी काही मुरले काही गुरु सरदी वेर सरदी वेर पुरो मुरी पुरोने दिवरी ताची सजली येर झाड ताची सजली येर झाड सफल व्यापार धाना 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 सफल व्यापार धाना सफल व्यापार
झाला सफळ व्यापार 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 आ, 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 झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार विठ्ठल जय जय क्षमा पर ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम बोला ऐका मंडळी, कार्यक्रमाचा दुसरा दिवस